तर सर्वांना रामकृष्ण हरी. कारण आमच्या इथून म्हणजेच खेडमधून दिंडीचं प्रस्थान होतं आज. तिला म्हणलं कमीत कमी पोचवायला तरी जावं. गेल्या वर्षी मी पण दिंडीत गेले होते, पण यंदा काही गुड्डीमुळे माझ्याच्याने जाणं नाही झालं. पण म्हणलं चला सोडायला तरी जावं. तरीही मी नंतर 2 दिवस का होईना जाण्याचा प्रयत्न करणार आहे, पण बघूयात काय होतं ते. आणि तिथं आम्ही मस्त फुगड्या वगैरे खेळलो आणि मग दिंडी निघाल्यावर निघालो दिंडीसोबत. त्याच्या अगोदर आम्ही दुसऱ्या दिंडीला वाटं लावलेलं, ती पण इथलीच असते, पण मी ह्या दिंडीत गेलेली. ही सतीश महाराजांची दिंडी आहे. जगात भारी पंढरीची वारी, ही म्हण मात्र वारीला साजेशी. खरंच महाराष्ट्राची संस्कृती खूपच महान आहेत. कारण समाजसुधारक आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा हा आपला महाराष्ट्रच आहे. म्हणलं काही झालं तरी हरिपाठ करूनच घरी जायचं, तसं काय जायचं नाही. मग काय आज पदराचा पुरेपूर वापर झाला इथं आणि मग मस्त हरिपाठ सुरू झाला. खूप छान ही दोघंजण हरिपाठ म्हणजे पावल्या करत होते. मला तर लय आवडलं. जागेचा अभाव होता तिथं हरिपाठ करायला, पण कसं आहे आम्ही पण टाळ घेऊन उभं राहिलो होतो. कसं पण गर्दीत मला राहायचं उभं, असं काय नाही होत त्याला. आणि हा आनंद इतरत्र कुठेही मिळणार नाही. अवश्य जन्मात आल्यानंतर एकदा तरी वारी करावी माणसानं, असं माझं मत आहे. काही नाही झालं तरी दिंडीसोबत एक तरी मुक्काम करावा. बस दिंडीत एवढंच चालले मी. आता बघूया परत कधी घडते मला जायला. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.